नमस्कार आणि थ्रेडिंग आणि ट्विझिंगच्या प्रात्यक्षिकाच्या या सत्रात आपले स्वागत आहे. अनेकांना चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे लाजरीवाणे वाटू शकते. सर्व वयोगटात ही समस्या आहे. सर्व सत्रातील लोक चेहऱ्याच्या केसांचे थ्रेडिंग आणि ट्विझिंग करतात, ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास आणि सकारात्मक आत्मप्रतिमा मिळते. थ्रेडिंग आणि ट्विझिंग ही सर्वात जुनी, कमी हानिकारक आणि सर्वात लोकप्रिय केस काढण्याची तंत्रे आहेत, जी व्यावसायिकांद्वारे वापरली जातात. ब्युटी थेरपिस्ट म्हणून तुमच्याकडे असे क्लायंट येतील ज्यांना त्यांच्या भुवयावरचे ओठ, संपूर्ण चेहऱ्यावरचे केस चांगले करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या क्लायंटची सुरक्षितता आणि सोय पाहून त्यांना प्रभावी केस काढण्याची सेवा देऊ शकता. उद्दिष्टे. या अधिवेशनाची उद्दिष्टे पाहूया. या सत्राच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल. क्लायंटला थ्रेडिंग आणि ट्विझिंगसाठी तयार करा. थ्रेडिंग आणि ट्विझिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीची यादी करा. भुवयांना थ्रेडिंग करा आणि भुवयांना ट्विझिंग करा. या थ्रेडिंग आणि ट्विझिंग आवश्यक असलेल्या सामग्रीची यादी करून सुरुवात करूया. या प्रक्रियेसाठी आपल्याला आवश्यक असेल धागा क्रमांक 40, टॅल्कम पावडर, काचेच्या भांड्यात कापूस, भुवया ब्रश, लहान भुवया कात्री, हाताचा आरसा, भुवया पेन्सिल, सुखदायक लोशन किंवा तुरटी, ॲस्ट्रिंजंट, हेडबँड, टॉवेल, चिमटा, हँड सॅनिटायझर, मास्क, बर्फ, टिश्यू बॉक्स आणि ट्रॉली किंवा ट्रे. कात्री, ट्विझिंग यासारख्या उपकरणे वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण यंत्रात ठेवून निर्जंतुकीकरण करावे. वाडगा, टॉवेल, हेअरबँड धुताना अँटीसेप्टिक वापरून धुवावे आणि स्वच्छ करावे. कॉटनचे मेकअप पॅड जारमध्ये ठेवावेत. प्रत्येक क्लायंटसाठी ताजे कॉटन पॅड वापरावेत. बर्फाचे तुकडे ताजे आणि स्वच्छ असावेत. क्लायंट आणि ब्युटिशियन दोघांना आणि एकमेकांकडून कोणत्याही प्रकारच्या जीवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छतेची उच्च स्टँडर्ड राखणे महत्त्वाचे आहे. प्रोसिजर पार पाडताना क्लायंटची सोय पाहणे आणि काळजी घेणे याला सर्वोच्च प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. थ्रेडिंगची प्रक्रिया जेव्हा योग्यरित्या केली जाते तेव्हा अगदी सोपी आणि सरळ असते आणि ती योग्य प्रकारे केली नाही तर वेदना आणि अस्वस्थता येऊ शकते. तुमचा क्लायंट थ्रेडिंगसाठी तयार आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही अवलंब करू शकता अशा काही गोष्टी येथे सांगत आहोत. प्रथमच, थ्रेडिंग करणाऱ्या क्लायंटसाठी थ्रेडिंग म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते हे सांगून सुरुवात करा. त्यांना कळू द्या की यात केस मुळापासून काढण्यासाठी धागा वापरला जातो आणि त्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो. थ्रेडिंग करण्यापूर्वी क्लायंटची त्वचा चांगली स्थितीत आहे आणि डोळ्याभोवती खालीलपैकी कोणतीही चिन्हे नाहीत याची खात्री करा. भेगा आणि खुल्या जखमा, डोळ्यांच्या समस्या आणि सूज. त्यांना हळूवारपणे समजावून सांगा की थ्रेडिंग करणे योग्य नाही, कारण यामुळे खूप अस्वस्थता येईल आणि समस्या बरे झाल्यावर त्यांना परत येण्याची विनंती करा. जरही क्लायंट म्हणत असेल की थ्रेडिंग करण्यास हरकत नाही, तरी ते करू नका. तुम्ही रेकॉर्ड कार्डमध्ये क्लायंटचे सर्व तपशील रेकॉर्ड केले आहेत याची खात्री करा. पुढे क्लायंटला चांगला प्रकाश असलेल्या भागात आरामशीर खुर्चीवर बसायला सांगा. सर्व आवश्यक साहित्य ट्रेवर व्यवस्थित ठेवलेले असल्याची खात्री करा. क्लायंटशी बोला आणि क्लायंटला हवा असलेल्या भुवयांचा आकार आणि तुम्ही देणार असलेला आकार एकच आहे ना याची खात्री करा. आता भुवयांच्या थ्रेडिंगसह पुढे जाऊया. थ्रेडिंग प्रक्रियेमध्ये 5 मूलभूत चरणांचा समावेश आहे. ते आहेत: केस काढण्याची जागा तयार करा, धागा तयार करा, नको असलेले केस काढण्यासाठी धागा फिरवा, भटके केस काढण्यासाठी किंवा लहान केसांना हटवण्यासाठी चिमटा वापरा आणि सुखदायक लोशन लावा. आता प्रत्येक पायरी तपशीलवार पाहू.
पायरी 1. केस काढण्याची जागा तयार करा. तेलकटपणा दूर करण्यासाठी प्रथम त्वचेवर टॅल्कम पावडर लावा. येथे एक उत्तम सूचना आहे. जास्त टॅल्कम पावडरीची धूळ हवेत उडवणे टाळा. भुवयांचा योग्य आकार आणि आकार मोजा आणि ठरवा. पायरी 2. धागा तयार करा. सुती धागा घ्या जो सुमारे 2 फूट लांब आणि 0.3 ते 0.5 मिलीमीटर रुंद आहे. सावधानी! इतर क्लायंटवर वापरलेले थ्रेड्स पुन्हा वापरू नका. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तुमच्या अंगठ्याभोवती, पुढच्या बोटाला आणि मधल्या बोटाभोवती धागा गुंडाळा. लूपचा शेवट अशा प्रकारे 4 ते 5 वेळा ट्विस्ट करा. थ्रेडचे एक टोक तुमच्या डाव्या हाताला आहे आणि धाग्याचे दुसरे टोक दातांच्या मध्ये आहे आणि केसांवर लूप ठेवा आणि कात्रीसारख्या हालचालीचा वापर करून धागा ओढा आणि हळुवारपणे केस बाहेर काढा. थ्रेडच्या टोकांना एकत्र करून लूप बनवा. नको असलेले केस काढताना नीट हालचालीसाठी पुरेसा धागा असल्याची खात्री करून लूपच्या मध्यभागी वळण लावा. पायरी 3. नको असलेले केस काढण्यासाठी धागा फिरवा. थ्रेडिंग सुरू करण्यासाठी वळलेल्या धाग्याचे वरचे टोक नको असलेल्या केसांच्या खाली ठेवा जेणेकरून ते त्यावर लटकतील. खबरदारी! थ्रेडिंग करताना कात्रीसारखी तीक्ष्ण साधने सोबत बाळगू नका. यामुळे क्लायंटला हानी पोहोचू शकते आणि त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. वरच्या दिशेने वळणे हाताळण्यासाठी खालचे बोट पसरवा. अशा प्रकारे नको असलेल्या केसांना लूपमध्ये अडकवून त्यांना ओढून काढा. वरचे बोट पसरवून आणि उपटलेले काही केस टाकून वळलेला धागा खालच्या बोटाकडे हलवा. आता दुसऱ्या भुवयावरील मागील कृती पुन्हा करा. पायरी 4. भटके केस काढण्यासाठी चिमटा किंवा ट्विझर वापरा. थ्रेडिंग प्रक्रियेनंतर भटके केस तपासा. हे काढण्यासाठी आपण चिमटा किंवा ट्विझर वापरू शकता. लांब टोकाचा चिमटा घ्या आणि केस वाढीच्या दिशेने उपटून घ्या. येथे एक सर्वोत्तम सराव आहे. जास्त चिमटा टाळण्यासाठी नेहमी एका वेळी एक केस उपटून घ्या. क्लायंटला हातात आरसा द्यायला विसरू नका आणि क्लायंटला हवे तसे काम झाले आहे याची क्लायंटकडून खात्री करून घ्या. पायरी 5. सुखदायक लोशन लावा. जर क्लायंटने फक्त भुवया केल्या असतील तर त्या भागावर सुखदायक लोशन किंवा तुरट ग्राहकाने विचारल्यासच लावा. प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर अंगावर प्रतिक्रिया उमटू शकतात. हे ॲलर्जिक प्रतिक्रिया किंवा संक्रमणांमुळे होऊ शकते. लालसरपणा, खाज सुटणे, सूज येणे, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी किंवा यातून शरीर प्रतिक्रिया दर्शवते. अशा परिस्थितीत जळजळ कमी करण्यासाठी आणि त्वचेला शांत करण्यासाठी प्रभावित भागात हलक्या हाताने बर्फ लावा. थ्रेडिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही क्लायंटला पुढील सूचनांचे अनुसरण करण्यास सांगा. जसे सूर्यप्रकाश टाळा, उपचार केलेल्या भागात सुखदायक उत्पादने लावा, त्या भागाला स्पर्श करणे किंवा उचलणे टाळा आणि प्रक्रियेनंतर कमीत कमी 24 तास भुवयांवर स्क्रब किंवा सोल यासारख्या एक्सफोलरेटिंग उत्पादनांचा वापर टाळा. हे आपल्या या सत्राच्या शेवटी आणते. समारोप करण्यापूर्वी शिकलेल्या मुख्य मुद्द्यांकडे पाहू. थ्रेडिंग आणि ट्विझिंग प्रक्रियेपूर्वी आपण प्रथम क्लायंटला माहिती देऊन तयार करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे सर्व आवश्यक साधने आणि साहित्य उपलब्ध असून त्याचे चांगले निर्जंतुकीकरण केले आहे याची असल्याची खात्री करा. केस काढण्यासाठी त्वचेचा भाग तयार करा. प्रक्रियेसाठी धागा तयार करा.
नको असलेले केस काढण्यासाठी धागा फिरवा. भटके केस काढण्यासाठी चिमटा वापरा. सुखदायक लोशन लावा आणि शेवटी क्लायंटला आफ्टर केअरची सल्ला द्या. अभिनंदन, तुम्ही आत्ताच थ्रेडिंग आणि ट्विझिंगची कला शिकला. सरावाने तुम्ही प्रत्येक वेळी उत्तम आकाराच्या भुवया तयार करू शकाल. हे ट्युटोरियल पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मी तुम्हाला पुढील सत्रात भेटेन.